नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण लोकराज्य जून 2025 मध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे, ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, हा लोकराज्य आहे जून महिन्याचं 2025चं. म्हणजे हा लोकराज्य कशावर आधारित आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त विशेष अंक आहे हा. तसेच या लोकराज्यामध्ये जागतिक अन्न सुरक्षा दिन आणि शासनाचे इतर महत्त्वाचे उपक्रम विषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. ते बघूयात आपण. ठीक आहे. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती विशेष हा अंक मुख्यत्वे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा व वारशाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे. प्रश्न येऊ शकतो. हं? ठीक आहे. शासनाचा गौरव आणि विशेष निर्णय काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संदर्भात घेतलेले आहेत ते बघूयात. चोंडी येथे मंत्रिमंडळ बैठक झाली. महत्वाचा आहे, प्रश्न येऊ शकतो. अहिल्यादेवी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी शासनाने त्यांच्या जन्मगावी चोंडी जिल्हा अहिल्यानगर येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली. ही बैठक 6 मे 2025 रोजी झालेली आहे. अहिल्यानगर नामांतरण. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर चोंडी विकास आराखडा काय आहे? तर अहिल्यादेवीचे जन्मगाव चोंडीच्या विकासासाठी 681.232 कोटी 681.32 कोटी हे काय म्हणायचं ते रुपयाचा विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. ही विकास कामे 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्देश शासनाने दिलेला आहे. त्याच्यानंतर चित्रपट निर्मिती. अहिल्यादेवीच्या जीवन कार्यावर आधारित मराठीसह अनेक भाषांमध्ये व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती शासन करणार आहे. ठीक. त्यानंतर आदिशक्ती पुरस्कार व अभियान व पुरस्कार. आदिशक्तीच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबवणार असून या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. ऐतिहासिक वास्तूचे जतन. अहिल्यादेवींनी बांधलेले घाट, विहिरी, बारव आणि कुंड यांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी 75 कोटी खर्चाची विशेष तरतूद किंवा विशेष योजना राबवण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास. राज्यातील 7 प्रमुख तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 5,503 कोटी रुपयाचा आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये कुठले क्षेत्र आहेत? तुळजापूर, ज्योतिबा, त्र्यंबकेश्वर, अष्टविनायक मंदिराचा समावेश आहे. नवीन स्थळांना होळकर कुटुंबियाचे नाव. नवीन संस्थांना तर अहिल्यानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव देण्यात आले आहे. इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत प्रवेश योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर अहिल्यादेवीचे कार्य आणि आदर्श प्रशासन विषयी या लेखमध्ये म्हणजे लोकराज्यामध्ये माहिती होती ती काय की कल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी यांची ओळख आहे. त्यांनी प्रजेला सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त करून सुखी ठेवले, म्हणूनच त्यांना पुण्यश्लोक म्हटले जाते. त्यांनी आपले राज्य ईश्वरा अर्पण करून ट्रस्टीच्या भूमिकेतून कारभार केलेला आहे. न्यायप्रियता आणि प्रशासन. त्यांचा कारभार पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होता. त्या दररोज प्रजेच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय देत असत. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य. त्यांना जात, धर्म, प्रांत यांच्या सीमा ओलांडून भारतभर मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि अन्नछत्रे बांधलेली आहेत. काशी विश्वनाथ, चोरटी सोमनाथ, गया येथे विष्णुपद मंदिर अशा अनेक महत्वाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. या कार्यामुळे देशात सांस्कृतिक एकात्मता निर्माण झालेली आहे. जलव्यवस्थापन. त्यांनी विहिरी, बारव, तलाव बांधून पाणी व्यवस्थापनाचा आदर्श घालून दिला. त्यामुळे त्यांच्या राज्यात कधीही दुष्काळ पडलेला नाही हे लक्षात. आर्थिक विकास. शेतीला प्रोत्साहन दिले आणि शेतकऱ्यासाठी कर प्रणाली सोपी केलेली आहे. महेश्वरला महेश्वरी साडी उद्योगाचे केंद्र बनवून महिलांना रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन दिले. स्त्री सक्षमीकरण. त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी मोठे कार्य केले. सैन्यात स्त्रींची स्वतंत्र पलटण त्यांनी तयार केली होती. भूतदया आणि पर्यावरण. त्यांनी केवळ माणसाचीच नव्हे तर पशु पक्ष्यांची काळजी घेतली. जनावरांसाठी कुरणे राखून ठेवली.
माशासाठी पिठाचे गोळे पाण्यात टाकण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. पुण्यश्लोक 300 बोधचिन्ह यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शासनाने पुण्यश्लोक 300 हे विशेष बोधचिन्ह तयार केले असून ते सर्व शासकीय पत्रव्यवहारात वापरण्यास मान्यता दिली आहे. पुढं भाग 2 मध्ये काय आहे? जागतिक अन्न सुरक्षा दिन विषयी महत्वाची माहिती आहे, ती बघूयात. जागतिक अन्न सुरक्षा दिनची पार्श्वभूमी संयुक्त राष्ट्राने डिसेंबर 2018 मध्ये 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अन्न सुरक्षा कायदा त्यामुळे आला तो कसा, की देशात पूर्वीचे अनेक कायदे एकत्र करून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 लागू करण्यात आलेला आहे. शासनाचे काय उपक्रम आहेत? भेसळी विरोधी मोहीम, दूध आणि दुग्धजन्य पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. अन्न संपुष्टीकरण म्हणजे फूड स्फोर्टिकेशन, अन्नाचे पोषण मूल्य वाढवण्यासाठी त्यात जीवनसत्वे आणि खनिजे घालण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन दिले जात आहे. लेबलिंगचे नियम, अन्न पदार्थाच्या पॉकेटवर त्यातील घटक, पोषण मूल्ये, उत्पादनाची व वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी माहिती देणे बंधनकारक केलेले आहे या कायद्यानुसार. सेंद्रिय अन्न, ऑर्गॅनिक फूड, सेंद्रिय अन्नाच्या विक्री आणि प्रमाणीकरणासाठी जैविक भारत आणि NPOP PGS इंडिया लोगो बंधनकारक करण्यात आलेला आहे. कशासाठी? सेंद्रिय फूडसाठी, ऑर्गॅनिक फूडसाठी. अन्नाचा अपव्यय टाळणे, उरलेले अन्न गरजूपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसाईने अन्न अपव्यय पुनर्प्राप्ती आणि वितरण नियम 2019 लागू केले आहे. शासनाचे इतर महत्वाचे उपक्रम जे काही लोकराज्यामध्ये दिलेले आहे जूनच्या, ते बघा की वेव्ह 2025 परिषद जी झाली ती कुठे झाली? मुंबई येथे 1 ते 4 मे 2025 दरम्यान दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्रातील भव्य आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. कुठली? वेव्ह 2025. क्रिएट इन इंडिया या दृष्टिकोनातून भारताला जागतिक सर्जनशील निर्मितीचे केंद्र बनवणे या मागचा काय उद्देश होता? वेव्ह 2025 मागचा. या परिषदेत महाराष्ट्र शासनाने 8,000 कोटीचे सामंजस्य करार केले आहे. महत्वाचं आहे. मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांसाठी निफ्टी वेव्ह इंडेक्स सुरू करण्यात आला. खूप महत्वाचा. कुठल्या ना कुठल्या परीक्षेला हा प्रश्न येणार. मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांसाठी कुठला इंडेक्स चालू केला? निफ्टी वेव्ह इंडेक्स त्यांनी सुरू केलेला आहे. महिला व बालविकास विभागाची कामगिरी काय आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास विभागाने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. त्याच्यावरही प्रश्न अपेक्षित आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रभावी लाभ दिला आणि पोषण अभियानात राज्याच्या देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. कुठल्या? महिला व बालविकास विभागाने 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पण त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अटल उपक्रम खूप महत्वाचा. सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अटल असेसमेंट टेस्ट अँड लर्निंग उपक्रम सुरू केला आहे. यामार्फत विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून परीक्षेचा सराव करता येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020 राज्यात नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी 2025-26 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. यामध्ये शिक्षणाची रचना पूर्वीच्या 10-2-3 ऐवजी 5-3-3-4 अशी असेल. म्हणजे पहिलं 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन, त्याऐवजी आता काय असणार आहे? प्राथमिक मध्ये 5वी पर्यंत वर्ग असतील, माध्यमिक मध्ये म्हणजे 6वी ते 8वी आणि उच्च माध्यमिक मध्ये 9वी ते 11वी आणि ग्रॅज्युएशन हे 4 वर्षाचं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सुधारित वाळू निर्गती धोरण 2025 नागरिकांना आणि विकास कामासाठी सहजपणे वाळू उपलब्ध करून देणे आणि अवैध खननाला आळा घालणे या धोरणाचा उद्देश आहे. या धोरणात नैसर्गिक वाळूचा वापर कमी करून कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देण्यात आले आहे. भेटूयात पुढच्या जे काही लोकराज्याच्या घडामोडीमध्ये. चला, चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.